कुठे कुठे हा बिझनेस सुरू केलेला आहे की या केसमध्ये काय करायचं, मग सेटलमेंट करायची. संबंधित नगरसेवक तुम्हाला भेटतील, अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटावं लागेल आणि सेटलमेंटमध्ये काय होणार, नियमाची तुम्हाला बांधकाम परवानगीसाठी संबंधित नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतसुद्धा असेल, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटसुद्धा असेल, तर हे त्रास देत आहेत का, अशी जर सिच्युएशन होत असेल तर तुम्ही काय कराल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की त्रास देत आहेत का, या प्रश्नाचा पण म्हणजे नेमकं काय अर्थ होतो हे बघा. नाही तर असं नको व्हायला की प्रत्येक गोष्टी वेळ तुम्ही नगरपालिका आणि महानगरपालिकेलाच चुकीचं ठरवाल. बघा, जो कालावधी असतो तो असतो, आपण इथं 2 महिने जे आहेत ते कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे, 60 दिवसाचा कालावधी आहे. ठीक आहे, पण ठीक आहे, आपण एक फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणून या गोष्टीला आपण 3 महिने म्हणू. ठीक आहे, तसं तर ते 2 महिनेच आहे, पण या गोष्टीला आपण 3 महिने म्हणू. ठीक आहे, आता या 3 महिन्यात जर तुम्ही म्हणजे समजा तुम्ही आजच्या तारखेमध्ये जर एक प्रकरण सादर केलं बांधकाम परवानगीसाठी आणि त्यावर काय अपेक्षित आहे नेमकं त्या 2 महिन्यात किंवा त्या 3 महिन्यामध्ये, तर बघा, सर्वात पहिलं आहे की तुम्ही प्रकरण सादर केलं फक्त इथपर्यंत चालणार नाही, तुम्ही त्याची स्क्रुटनी फी जी आहे ती भरली किंवा नाही हे सुद्धा अपेक्षित आहे. म्हणजे काय की आज ऑनलाईन परवानगी आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्या केसमध्ये काय होतं की केस सबमिट केले जाते, तुमची फाईल आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड होतात, पण त्यामध्ये जर तुम्ही स्क्रुटनी फी जर भरली नसेल, ज्याला आपण पावती म्हणू पहिली, तर ती केस कन्सिडर नाही होणार की ती आतमध्ये संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेपर्यंत पोहोचलेली आहे किंवा नाही. म्हणजेच काय की तुम्हाला पावती मिळणे गरजेचं आहे तुमच्या इंजिनियरकडून किंवा तुमच्या नगरपालिका महानगरपालिकेकडून. ती जी पावती मिळणार जी स्क्रुटनीची राहणार, मग एक उदाहरण देत आहो मी, उदाहरणार्थ समजा ती 1500, 1300 किंवा 2000ची पावती असेल तर त्यावर एक तारीख राहणार, तर तुम्ही तिथून कन्सिडर करू शकता जो 2 महिन्याचा कालावधी आहे तो. फॅक्टर ऑफ सेफ्टीसाठी आपण 3 महिने घेतलेले आहे. आता त्यामध्ये सर्वात पहिली अपेक्षा ही आहे की तुमच्या केसमध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत त्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तुमच्या दृष्टीने, ठीक आहे, पास जर ते अप्रूव्ह झालं तर पॉझिटिव्ह, जर रिजेक्ट झालं किंवा करेक्शनमध्ये आलं तर तुमच्या दृष्टीने निगेटिव्ह, पण काहीतरी त्यावर कारवाई होणे अपेक्षित असते या 2 महिन्यामध्ये. ठीक आहे, आता आपण असं कन्सिडर करू की या 2 महिन्यात काहीही नाही झालं, म्हणजे जवळपास तुमच्या केसला जे रिजेक्शनसुद्धा नाही आलं किंवा करेक्शनमध्ये सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स किंवा मॅप आला नाही, तर अशा केसमध्ये आपण म्हणू शकतो की खरोखर संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका इथं चुकीचं काम करत आहे किंवा तुम्हाला त्रास देत आहे. ठीक आहे, पण एक अशी सिच्युएशन आहे की तुम्हाला जवळपास एक 7-8 दिवसानंतर किंवा एका महिन्यामध्ये किंवा मी म्हणतो इवन समजा 2 महिने पूर्ण व्हायला बाकी आहेत आणि त्या 1 दिवसाआधी समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंटमध्ये जर करेक्शन आलं, तर मग तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही इतक्या दिवसानंतर करेक्शन का काढलं. ठीक आहे, हे आपण याला जे कागदोपत्री जी भाषा असते त्याचा संबंधित अधिकारी किंवा संबंधित ऑथॉरिटी फायदा घेत आहे असं म्हणू शकतो, पण ते चुकीचं नाही आहे. ठीक आहे, ॲटलिस्ट तुमच्या केसवर काहीतरी काम झालं. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा विषय. म्हणजे काय की जर तुमच्या केसमध्ये काही जर करेक्शन मिळालेलं असेल तर तिथून तुम्ही परत टाईम काउंट करा. ॲक्च्युअलमध्ये तो 2 महिने तिथंच व्हायला अपेक्षित होतं, पण तरीही आपण सरकारी काम आहे अशा आशेने आपण त्या गोष्टीला किंवा त्या पॉईंटने आपण त्या गोष्टीला आणखीन आता 2 महिन्याचा वेळ देतो की ठीक आहे, आता मला करेक्शन आलं, ठीक आहे, मी तिथून आता करेक्शन प्रोव्हाइड केलं आहे. ज्या दिवशी तुम्ही ते करेक्शन प्रोव्हाइड कराल, म्हणजे ते ड्रॉइंगचं असू शकते किंवा डॉक्युमेंट्सचं, ते सबमिट केल्यानंतर परत तिथून तुम्ही 2 महिने काउंट करा. आता बघा, हे जे पुढे मी 2 महिने सांगत आहो हे कुठे लिखित नाही आहेत, लिखितमध्ये फक्त तेच 2 महिने आहेत, पण हे फक्त आपण सरकारी काम आहे म्हणून या गोष्टीला कुठे त्रास होत असतो आणि कुठे नाही हे आपण बघू. कारण एक गोष्ट तुम्हाला जे आहे ती समजून घ्यावी लागेल की ठीक आहे, मान्य आहे की ती सरकारी संस्था आहे, तुमच्या सेवेसाठी तिथे सरकारी अधिकारी आहेत, सर्व नेमणूक सर्वांची झालेली आहे, पण एक गोष्ट आहे की जेवढी मोठी नगरपालिका महानगरपालिका असेल तेवढ्या तिथे केसेस आहेत. ठीक आहे, आणि शेवटी काम करणारा व्यक्ती हा माणूस आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून मशीनप्रमाणे अपेक्षा नाही करू शकत की लगेच करेक्शन आलं लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमचं काम होणार. म्हणून आपण एक त्या पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त आपण हा वेळ देतो. ठीक आहे, आता परत समजा जर काही करेक्शन आलं तर मग तुम्ही त्यांना परत ते करेक्शन प्रोव्हाइड केलं तर हा टाईम तुमचा वाढणार. कारण की बघा, करेक्शन जर तुमच्या ड्रॉइंगमध्ये किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये येत आहे आणि जे की लीगल आहे, ठीक आहे, लीगली जर कोणतं करेक्शन असेल तर तुम्ही संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेला दोष देऊ शकत नाही की ते तुम्हाला त्रास देत आहेत. चूक तुमची आहे की तुमचे रजिस्टर्ड इंजिनियर तुम्हाला प्रॉपरली डॉक्युमेंट्स नाही देत आहेत किंवा सांगत नाही आहेत किंवा त्यांचा नकाशा चुकत आहे. तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या की तुमच्याकडून जे वेळ आहे किंवा जो डॉक्युमेंट आहे हा तुमच्याकडून नको वाया जायला. ठीक आहे, ही झाली सिच्युएशन. या केसमध्ये आपण संबंधित नगरपालिकेला किंवा महानगरपालिकेला चुकीचं म्हणू शकत नाही. पण आता या उलट एक सिच्युएशन बघू की तुमची डॉक्युमेंट्स कम्प्लिटली करेक्ट आहेत, तुमची ड्रॉइंग करेक्ट आहेत आणि त्यामध्ये करेक्शनसुद्धा आलेले नाही आहेत आणि त्याचप्रमाणे ती केस जी आहे त्यावर कोणतीही कारवाई नाही होत आहे. मग अशा केसमध्ये
खरोखर तुमची जी नगरपालिका किंवा महानगरपालिका ही तुम्हाला त्रास देत आहे, पण मग याचा अर्थ असा आहे का की तुम्ही एखादं लेटर देऊन लगेच बांधकाम सुरू करावं, जे की जसं की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये केलं जातं किंवा या ओनरने सुद्धा केलं होतं. बघा, मी तुम्हाला एक सध्या सिच्युएशन काय आहे प्रॅक्टिकली ग्राउंड लेवल ते सांगतो. फील्डवरची सिच्युएशन की आज हा सर्व ठिकाणी नसू, म्हणजे असं नाही की सर्वच ठिकाणी असणार, पण एक काय आहे, लोकांना जे बांधकाम परवानगीचे नियम आहेत याची पूर्णपणे माहिती नाही आहे. ठीक आहे, आणि त्यासाठीच आपण हे चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे. पण त्यामुळे काय झालं, या गोष्टीचा फायदा मग काय कोण घेत आहे, तर जे राजकारणी लोक आहेत किंवा काही अधिकारी लोक आहेत. कारण की लोकांना फक्त एवढं माहिती आहे की जर 2 महिन्याच्या वर जर कालावधी गेला किंवा XYZ वर जर कालावधी गेला तर त्यानंतर आपण जर बांधकाम कन्सिडर केलं तर आपल्याला त्रास होत नाही, कारण की आपण बांधकाम परवानगी सादर केली होती. या उलट नियम असा आहे की बांधकाम परवानगी तुम्हाला डीम होणार, बरोबर आहे, काही त्याच्यात अडचण नाही आहे. पण 2 गोष्टी होतील. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही की तुम्हाला बांधकाम परवानगीच्या नकाशाप्रमाणे जो तुम्ही सबमिट केला होता, जो की करेक्ट असणे अपेक्षित आहे, नियमात असणे अपेक्षित आहे, त्याप्रमाणेच बांधकाम करावं लागेल. बांधकाम परवानगीचा वेळ गेला आणि त्यामुळे आता मी माझ्या मनाने बांधकाम करणार, हे चालणार नाही. हा एक विषय. दुसरा महत्त्वाचा, अशा केसमध्ये तुमच्याकडे कोणताही डॉक्युमेंट राहणार नाही, ना सँक्शन नकाशा राहणार आहे, ना सर्टिफिकेट राहणार आहे. तर हे तुम्हाला होम लोन वगैरेमध्ये अडचण येऊ शकते. ह्या 2 गोष्टींना तुम्ही फेस कराल किंवा या 2 गोष्टी तुम्हाला जाणीव असणे अपेक्षित आहे. मग असं हे कोणासाठी, ही जी केस आहे 2 महिन्यानंतर मी बांधकाम करतो किंवा अर्ज सादर करतो, हे त्या व्यक्तीसाठी कामाची आहे ज्या व्यक्तीला होम लोनची गरज नाही आहे, ज्या व्यक्तीला जे संबंधित सँक्शन नकाशा आहे किंवा सर्टिफिकेट आहे हे कुठे सबमिट करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, त्या केसमध्ये त्या व्यक्तीला काही अडचण नाही. आणि सर्वात महत्त्वाचा विषय, जो व्यक्ती बांधकामाचा जो नकाशा सबमिट केला होता त्याप्रमाणे जर काम करायला रेडी असेल 100%, त्याच व्यक्तीने हे काम करावं किंवा त्याच व्यक्तीने असं डेअरिंग करावं किंवा धाडस करावं, हे माझं पर्सनल ॲज अ सिव्हिल इंजिनियर, रजिस्टर्ड इंजिनियर हे सजेशन आहे. तुम्ही जर असे व्यक्ती असाल की तुम्हाला या सर्व डॉक्युमेंट्सची गरज आहे आणि तुम्ही नियमाच्या व्यतिरिक्त किंवा नकाशाच्या विरुद्ध बांधकाम करत असाल, जरी तुमच्या जागेमध्येच करत असाल, तर मग माझ्या मते त्या नियमाचा किंवा त्या UDCPRच्या क्लॉजचा फायदा तुम्हाला होणार नाही किंवा तुम्ही फायदा घेऊ शकत नाही. या उलट काय होणार, जसं यांच्या केसमध्ये झालं, काय होणार की संबंधित अधिकारी म्हणा किंवा जे त्या एरियामधील जे नगरसेवक असतील ते तुम्हाला आरामात घर बांधू देतील. आधी तर तुम्हाला डिले करतील, त्रास देतील. हा आता सुरू झालेला शब्द की तुम्हाला बांधकाम परवानगीसाठी त्रास देतील. मग तुम्ही त्रासून जाल. 2-3 महिन्यानंतर मला की जाऊ द्या, आता आपण बांधकाम सुरू करून देऊ. आणि त्यानंतर बरोबर 2-3 महिन्याने किंवा 4-5 महिने किंवा 1 वर्षाने बरोबर तुमच्या इथं कोणीतरी कंप्लेंट टाकणार आणि सांगतील की बांधकाम परवानगी कुठे आहे, आणि तुमचं बांधकाम जे आहे ते नियमात सुद्धा राहणार नाही. ठीक आहे, जरी तुमच्याच जागेमध्ये, तुमच्याच प्लॉटमध्ये आपण ते नकाशाप्रमाणे नाही राहणार. मग या केसमध्ये यांनी हा एक प्रकारे, सर्व ठिकाणी नाही आहे पण मी कुठे कुठे हा बिझनेस सुरू केलेला आहे की या केसमध्ये काय करायचं, मग सेटलमेंट करायची. संबंधित नगरसेवक तुम्हाला भेटतील, अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटावं लागेल. आणि सेटलमेंटमध्ये काय होणार, नियमाची तुम्हाला पूर्णपणे नियमाची माहिती नाही. एक लेटर जर घरी आलं तर तुम्ही घाबरून जाल, कारण की तुम्ही रजिस्टर्ड इंजिनियरकडे पण गेले नाही आणि तुम्ही वकिलांकडे पण गेले नाही. त्यामुळे तुम्ही घाबरून जाल आणि सेटलमेंट करण्यासाठी किंवा हा आपसातच विषय मिटवण्यासाठी तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला म्हणा किंवा नगरसेवक किंवा जे काही राजकारणी लोक असतील त्यांना पैसे द्याल. यामध्ये तुमची सरळ सरळ लूट होणार आणि वरून तरीही तुमचं काम नियमात होणार नाही, कारण की पैसे घेतल्यानंतर सुद्धा जरुरी नाही आहे की तुम्हाला ते सर्टिफिकेट देणार आहेत बांधकाम परवानगीचा. तर यामधून वाचण्यासाठी यासाठी तुम्हाला त्रास दिला जातो. हा सर्व ठिकाणी होत नाही, मी परत रिपीट करत आहो, हे सर्व ठिकाणी होत नाही पण कुठे कुठे होत आहे. यासाठी एकच मार्ग आहे. जर तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे होम लोनशिवाय माझं घर बांधकाम होणार नाही आहे, एवढा माझ्याकडे पैसा नाही आहे की मी डायरेक्ट घर बांधकाम करू, किंवा माझ्यामुळे मला असं बांधकामही नाही करायचं की जे नियमाच्या मला थोडंफार असं बांधकाम बदल करायचं आहे नियमामध्ये, म्हणजे तुम्ही नियम तोडणार आहात याचीसुद्धा तुम्हाला जाणीव आहे, तर या केसमध्ये माझ्यामध्ये तुम्ही एकच मार्ग जो आहे त्याचा वापर करायला हवा. तो म्हणजे असं की जर केस होत असेल की तुम्हाला बांधकाम परवानगी मिळत नाही आहे, तुम्ही आधी लेटर कोणाला दिलं, फक्त त्याच ऑथॉरिटीला दिलेलं आहे की जी तुम्हाला परवानगी देणार होती, म्हणजे या केसमध्ये आपण उदाहरणार्थ नगरपालिका म्हणू. ठीक आहे, मग काय करा, संबंधित नगरपालिकेच्यावर जे ऑथॉरिटी आहेत, जे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट्स आहेत, ठीक आहे, त्यानंतर आपले सरकारचं जे पोर्टल आहे म्हणजे सरळ महाराष्ट्र शासन, यांना या गोष्टीची जाणीव करून द्या की यांनी आमचं बांधकाम जे आहे परवानगी टाकलेली असूनसुद्धा आम्हाला यावर कोणत्याही प्रकारे उत्तर दिलेले नाही आहे. आणि अशा प्रकारे यामुळे काय होणार की तुम्ही बांधकाम करण्याआधी बांधकाम परवानगी फक्त सादर केलेली असताना
संबंधित नगरपालिकेवर तुम्ही दबाव आणता, जो की कायदेशीर दबाव आहे. या दबावाला जर अधिकारी समजदार असतील तर नक्कीच तुमचं काम करून देतील. ठीक आहे. फक्त यामध्ये एक रिस्क राहणार, ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट करता ना, कसं असते तुमचे सर्व डॉक्युमेंट त्या नगरपालिकेकडे आहेत. तर आता तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागेल की आपण कंप्लेंट केलेली आहे, तर आता तरी तुम्ही नियमात बांधकाम करा. ठीक आहे. मी कधीही प्रोत्साहन देणार नाही की तुम्ही नियमबाह्य बांधकाम करा. ठीक आहे. यामध्ये तुमचा काय फायदा होत आहे? ठीक आहे, तुमची इच्छा होती की मला माझा 1000 स्क्वेअर फूट प्लॉट होता, पण मला बांधकाम परवानगीसाठी उदाहरणार्थ सांगत आहो मी की फक्त 800 स्क्वेअर फूटच जागा मिळाली किंवा 750-700 स्क्वेअर फूट जागा मिळाली, मला तर पूर्ण 1000वर बांधकाम करायचं होतं. पण ॲटलिस्ट काय झालं, तुम्हाला बांधकाम परवानगीचा कागद मिळाला, त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, त्यानंतर सँक्शनचा जो प्लॅन आहे तो मिळाला, पावती मिळाली बांधकाम परवानगीची. तर ॲटलिस्ट तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आले, म्हणजे तुम्हाला बांधकाम परवानगी नियमाप्रमाणे मिळाली. फक्त तुमचं जी इच्छा होती की मला 100% बांधकाम करायचं होतं किंवा मला थोडंसं जास्त, जिथं मार्जिन आम्हाला 10 फूट दिली होती तिथं मार्जिन मला 8 फूट घ्यायची होती, ही तुमची इच्छा पूर्ण नाही झाली. हे एक नुकसान झालं मान्य, पण हे डॉक्युमेंट्स आल्यामुळे तुमच्या पुढच्या पिढीला त्रास होणार नाही. आणि यामध्ये एक फायदा असा की आता जर कोणी कंप्लेंट करत असेल तर त्या कंप्लेंट करणाऱ्याला 10 वेळा विचार करावा लागेल की यांचं बांधकाम नियमात आहे, यांच्याकडे सर्व कागदपत्र आहे, तर आता या व्यक्तीला त्रास कसा देऊ. आणि त्यानंतर मग तुमच्याकडेच, ज्याला आपण म्हणतो की मानहानीचा दावा तुम्ही करू शकता कोणती. मग कसं आहे, एक वेळा जर तुमच्यावर कंप्लेंट केली आणि तुम्ही जर बरोबर असाल तर मग तो तुमचा विषय आहे की ही केस किती लांबवायची आणि याच्यातून तुमचा फायदा, स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा. नियमाच्या अगेन्स्ट जाऊन बांधकाम करणे हे जर तुमचं टार्गेट असेल तर मी खरं सांगतो तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. त्या केसमध्ये हा जो आहे मग पेनल्टी भरावी लागेल किंवा स्वतःहून बांधकाम तोडावं लागेल, याच मार्गाचा अवलंब करावा लागेल. आणि जसं मी सांगितलं की 100% सर्वच ऑथॉरिटी, अधिकारी ह्या गुन्हेगार नसतात. आपणसुद्धा कुठेतरी एक ओनर म्हणून आपणसुद्धा कुठेतरी चुकीचं असतो. त्यातली सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आपल्याला सर्व नियम माहिती नसतात. मग यावर उपाय काय? रजिस्टर्ड इंजिनियरकडे जायचं, आपले डॉक्युमेंट्स दाखवायचे, आपली साईट दाखवून द्याल आणि त्यांना विचारा की या साईटमध्ये मी कोणत्या नियमामध्ये बसू शकतो. जर तुम्ही अभ्यास पूर्ण म्हणजे नियम वगैरे जर सर्व माहिती काढली तर तुम्हाला लढाई करणे किंवा कंप्लेंट लॉन्च करणे या गोष्टीमध्ये फायदा होईल. अन्यथा मोठेपणामध्ये तुम्ही सांगाल की मी नगरपालिकेविरुद्ध केस लढत आहो, पण ज्यावेळी नगरपालिकेचे नियम काढणार आणि महानगरपालिका आपले नियम काढणार त्यावेळी तुम्हाला जर त्याची जाणीव नसेल, तुमच्या मागे जर वकील नसेल, जर रजिस्टर्ड इंजिनियर यांचा जर टेक्निकल सपोर्ट नसेल, तर अशा केसमध्ये हे फक्त मोठेपणामध्ये किंवा आवेशमध्ये येऊन तुम्ही कंप्लेंट लॉन्च कराल आणि याचा फटका तुम्हालाच बसणार. मला अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि संबंधित सर्व लिंक किंवा इतर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तसेच तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला घर बांधकाम आणि बांधकाम परवानगी संबंधित सेवा हव्या असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.